नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई महापालिकेतला रस्ते घोटाळा गेले अनेक महिने गाजतोय. आरोप प्रत्यारोपांची अस्त्र सत्ताधारी विरोधक एकमेकांवरती सोडतात आणि प्रसंगी सत्तेतले दोन पार्टनर सुद्धा यामध्ये एकमेकांसमोर उभे राहत एकमेकांची कोंडी करायचा प्रयत्न करतात. साहजिकपणे पावसाळी अधिवेशन या मुद्द्यावरती सध्या खूप गाजते आणि त्यातच आज नारायण राणे यांनी रस्ते घोटाळ्याचे 9,000 कोटी कोणी हडप केले असा प्रश्न विचारत स्थायी समिती आणि कंत्राटदार यांची कुठेतरी मिलीभगत असल्याचा आरोप केलाय आणि तपास सुद्धा सीबीआयकडे द्या अशी मागणी केलेली आहे. भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी सुद्धा स्थायी समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं करत शिवसेनेची एक प्रकारे कोंडी करण्याचाच खरं तर प्रयत्न केला. पण या सगळ्या वादावादीमध्ये एका प्रश्नाचं उत्तर कसं मिळणार? हे 9,000 कोटी गेले कोणाच्या घशात? याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, त्याचबरोबर पुण्याहून आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर, माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, त्याचप्रमाणे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे हे या चर्चेत सहभागी झालेले आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर हे स्वतः चर्चेमध्ये सहभागी होणार होते, मात्र ऐन वेळेला त्यांना कोणतीतरी मीटिंग आल्याचं त्यांनी कारण सांगितलं. आपण अपेक्षा करूया की थोड्या वेळात त्या चर्चेमध्ये सहभागी होतील. चर्चेला आपण सुरुवात करतोय. मला सुरुवातीलाच जायचं सचिन सावंत यांच्याकडे. सचिन सावंत, आज राणेंचा जोरदार घणाघात आहे. त्यांनी सत्य परिस्थिती मांडली. खऱ्या अर्थानं आज ही व्यथा मुंबईकरांची सगळ्यांचीच आहे, म्हणजे मुंबईतल्या सगळ्या नागरिकांची ही व्यथा आहे. गेले 27-28 वर्ष, मला वाटतं जवळपास 30 वर्ष झाले असतील की महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपचं शासन आहे आणि या शासनामधनं ज्या तऱ्हेनं एकंदरच कारभार झालेला आहे की मुंबईसारखं जे आंतरराष्ट्रीय शहर आहे, मला आजही अहवाल आठवतो, फोर्ब्सचा अहवाल आला होता की जगातलं 7वं गलिच्छ शहर म्हणून मुंबईची गणना केली गेली. 2010-11ला राष्ट्रीय HRD म्हणजे आपला अर्बन डेव्हलपमेंट मंत्रालयाने एक सर्वे केला होता ज्याच्यामध्ये नाले सफाईच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्याचा सर्वे झाला होता आणि त्यामध्ये मुंबईचा क्रमांक देशभरामध्ये जवळपास 42-43 आला होता. म्हणजे हे करून दाखवलं अशा तऱ्हेची परिस्थिती. आणि आजचं जे मूर्तिमंत चित्र दिसतंय ते मातोश्रीच्या बंगल्याच्या समोर जे रस्त्याच्या मधले जे खड्डे आहेत त्याच्यामध्ये काय एकंदर भ्रष्टाचार झालेला आहे, ती दलदल कशी माजलेली आहे त्या ठिकाणी ते दिसून येते. एकंदर राणे साहेब जे म्हणाले त्या प्रत्येक शब्दामध्ये खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती दिसून येते. म्हणजे 9,000 कोटी गेल्या 3 वर्षामध्ये 9,000 कोटी खर्च झालेला आहे रस्त्यांवरती. आणि ह्याच महानगरपालिकेमध्ये जवळपास पूर्वी 5 वर्षाचं एक त्या ठिकाणी जो पिरियड असायचा ज्याच्यामध्ये त्या कंत्राटदारांनी त्या ह्या रस्त्याची देखभाल केली पाहिजे, ह्यांनी स्वतःच कमी केलाय. म्हणजे या बीजेपी शिवसेनेच्या या एकंदर शासनानं, आणि तो 3 वर्ष केला. म्हणजे ही 3 वर्षामधले 9,000 कोटींची ती जी देखभालीचा जो पिरियड आहे तो देखील संपलेला नाही. आणि त्याच्यानंतर देखील अशी जर परिस्थिती येत असेल, 34 त्या ठिकाणी मला वाटतं रस्त्यांची तो जो अहवाल देखील आला त्याच्यामध्ये आता 6 लोकांना त्यांनी अटक केलेली आहे. आता त्याच्यामधलं जर परिस्थिती पाहिली तर ते जे काही कंत्राटदारांना ज्यांना अटक झाली त्यांना सोडवण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी जे कार्यरत होतात ते पेनल्टीचा एक त्यांनी स्वतः प्रस्ताव पारित करून घेतला आणि पेनल्टी दिली. त्याचा उपयोग करून त्या ठिकाणी ते हायकोर्टात गेले आणि हायकोर्टामध्ये त्यांना बेल मिळाली. आणि हे महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्याचे गावी नाही आणि नंतर त्या संदर्भामध्ये त्यांना सस्पेंड केलं गेलं. म्हणजे इतका माज त्या अधिकाऱ्यांमध्ये आलेला आहे. आणि म्हणूनच या संदर्भामध्ये बघायचं झालं तर एक वाळवी लागली जर घराला तर त्याच्यावरती इंजेक्शन देता येतं, परंतु पूर्णपणे पोखरून गेल्यानंतर मात्र ते पूर्ण त्या भिंती पाडल्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच या ठिकाणी महानगरपालिकेचा जो कारभार झालाय तो पूर्ण पोखरून निघालाय आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी संपूर्णपणे हे शासनाला बरखास्त केल्याशिवाय, म्हणजे शिवसेना भाजपचं जे प्रशासन आहे ते बरखास्त केल्याशिवाय. पुण्याला जाऊया आपण. अविनाश अभ्यंकर आहेत मनसेचे प्रवक्ते आपल्यासोबत. अविनाश अभ्यंकर, राणे यांनी या ठिकाणी एक आरोप केलेला आहे की कंत्राटदार आणि स्थायी समिती यांच्यामधली मिलीभगत आहे, याकडे त्यांनी निशाणा केलेला आहे. मनसे सहमत आहे का या आरोपाशी? हो, नक्कीच प्रश्नच येत नाही. हा विषय काही फक्त 3 वर्षाचा नाहीये. मला वाटतं ते सत्तेमध्ये 20 ते 25 वर्ष आहेत. जर 3 वर्षाचा हिशोब 9,000 कोटी असेल तर गेल्या 20 वर्षाचा हिशोब किती असेल हा पण आता लोकांसमोर मांडायला पाहिजे. कारण कर भरणाऱ्या मुंबईकरांचा हा मोठा अपमान आहे, हा त्यांचा केलेला विश्वासघात आहे. आणि प्रत्येक वेळेला दरवर्षी आपण खड्डे या विषयावर बोलतो आणि आपण म्हणतो जगामध्ये मुंबई हे पहिल्या काही क्रमांकाचं शहर आहे, पहिल्या काही 10 मधलं शहर आहे. आणि त्या मुंबईची दुरावस्था, आणि प्रत्येक वेळेला कुठेही गेलात तरी प्रत्येक वेळेस खड्ड्यांचं आताही 150 कोटीचं बजेट आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट होत असताना याच्यामध्ये यांची ट्रान्सपरन्सी नाही. आणि आज जी 9,000 कोटीची गोष्ट काढली ती 9,000 कोटी ही 3 वर्षातली आहे. गेल्या 20 वर्षातली किती आहे ह्याचा पण हिशोब व्हायला पाहिजे. आणि दुसरं, ही जी टेंडर प्रोसेस आहे किंवा ह्या गोष्टी करत असताना आपल्याला 2016 साली आपण विचार करतोय जेट युगाचा
आणि आजही आपली एक कॉलम आहे खड्डे बुजवण्याचा. म्हणजे नक्की द्यायचंय काय की हे स्मार्ट सिटीमध्ये येणार आहे का, की त्याच्यामध्ये खड्डे बुजवण्याची प्रोव्हिजन असणार आहे का. आणि कुठलेही क्लॉज करताना अत्यंत रुथलेसली क्लॉज केले पाहिजेत. आपण फक्त खड्डे या विषयावर बोलतोय, परंतु त्यामध्ये अपघात होऊन काही हजार माणसं किंवा काही 100 माणसं आजपर्यंत गेलेली आहेत. ती कुटुंब रस्त्यावरती आलेली आहेत. आपण फक्त पेनल्टी देतो, त्यांना अँटिसिपेटरी बेल देतो आणि कायद्याच्या पवड्यातनं हे कॉन्ट्रॅक्टर निघतात. गेली 20-25 वर्षामध्ये हेच फक्त 6 ते 8 किंवा 10 कॉन्ट्रॅक्टर का आहेत. L&T किंवा मोठ्या मोठ्या जे जायंट्स आहेत त्यांना का नाही वाटत की मुंबई सारख्या देशातल्या उत्तम शहरामध्ये मला येऊन रस्त्याचं काम करायचं आहे, असं L&Tला किंवा अजून अनेक मान्यवर कंपन्या असतील त्यांना का नाही वाटत. म्हणजे इथे कुठेतरी 100% चुकीची गोष्ट घडते आहे आणि फक्त 3 वर्ष नाही तर गेली अनेक वर्ष घडते आहे. आणि एखादी गोष्ट घडल्यानंतर फक्त खालच्या इंजिनियर्सना अटक करता, पण त्या कॉन्ट्रॅक्टरचं काय करायचं. त्याच्यामध्ये जी माणसं गेली आहेत ह्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरून त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा ठेवला पाहिजे. आणि याची संपूर्णपणे ज्या ज्या प्रकारची चौकशी करायची त्या त्या प्रकारच्या सर्व चौकशा फक्त 3 वर्षाचं नाही तर गेल्या 20 वर्षाच्या झाल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, मुंबई 20 वर्षापूर्वी 1.25 कोटीची होती किंवा अजून 75-80 लाखाची असेल. ती आज समजा दुपटीने वाढली आहे. प्रॉब्लेम तेच आहेत, संकट तीच आहेत, मागण्या त्याच आहेत आणि आपण तरी पेंग्विन आणतोय. हा आपला प्रॉब्लेम आहे. बरं, भरतकुमार राऊत, आता एक तथ्य मांडलेलं आहे. आता तथ्य महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे अविनाश अभ्यंकर यांनी. एकूणच मागच्या काही काळात बघितलं तर रस्त्याच्या खड्ड्यांवरचा हा प्रश्न अगदी ठराविक काही काळामध्ये मांडला जातोय. गेले काही महिन्यांपासून हा सध्याचा घोटाळा सुरू आहे. एकीकडे शिवसेना सांगते आम्ही करून दाखवलं, दुसरीकडे ज्यावेळेला विरोधकांनी, काँग्रेसनी, भाजपनी ओरड सुरू केली त्यावेळेला त्याच्यावरती चौकशी महापौरांना नेमावी लागली आणि त्याचे जे अहवाल आले ते सुद्धा शिवसेना काही फार उघडपणे सांगत होती अशातला भाग नाही. भाजपने ते अहवाल समोर आणलेले आहेत आणि अशा वेळेला आम्ही चौकशी केली म्हणून शिवसेना आता हात मोकळे करून सगळं प्रशासनावर ढकलून द्यायला तयार आहे. का एवढी बॅकफुटवर जाते का शिवसेना? एक लक्षात घ्या की मला इकडे शिवसेना काय करते, भाजप काय करते, नारायण राणे आताच आरोप का करतायत या सगळ्यामध्ये जायचं नाही. परंतु जर का नारायण राणे यांनी सांगितलं की 9,000 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे, 9,000 कोटींचा घोटाळा ही खूप मोठी रक्कम आहे. मुंबईचा मला वाटतं अर्थसंकल्प जर 30,000 कोटी रुपयांचा असेल तर त्याच्यामध्ये 9,000 कोटी रुपयांचा घोटाळा हा जर का फक्त त्याच्यावरच होत असेल, फक्त खड्ड्यांमध्ये जात असतील तर अर्थसंकल्पच खड्ड्यात गेल्यासारखं आहे. म्हणून त्यांनी जर का चौकशीची मागणी केली, सीबीआय चौकशी, सीबीआय चौकशी कधी होणार, कोणाविरुद्ध करणार, हे लोक नियुक्त प्रतिनिधींविरुद्ध करणार की शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध करणार, हे सगळं बघायला लागेल. पण मात्र जर का नारायण आठवले म्हणत असेल 9,000 कोटींची चौकशी करायची तर मला असं वाटतं की शिवसेना आणि भाजप, कारण हे दोघंही सध्या महापालिकेत सत्तामध्ये, या दोघांनी आव्हान स्वीकारलं पाहिजे किंवा आव्हान न मानता त्याला संधी मानून की त्या निमित्ताने कोण भ्रष्ट अधिकारी असतील, कोणी भ्रष्ट प्रतिनिधी असतील, भ्रष्ट कंत्राटदार असतील, हे सगळे उघड्यावर येतील असं मानून अशा तऱ्हेची चौकशी एकदा झाली पाहिजे. काय झालंय, नेहमीची येतो मग पावसाळा, याप्रमाणे पावसाळ्याला की खड्डे हा आता आपल्याला, आपण रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणावी ना तशा पद्धतीचा झालेला हा एक अनेक झालेला आहे. आता पावसाळा शब्द जसा आता दुष्काळ 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 5 महिने दुष्काळ बोललो, पाऊस पडायला लागल्याबरोबर दुष्काळ नावाची काही गोष्ट होती हेही आपण सगळे विसरून गेलो. पावसाळा संपला की आपण खड्डे परत पुढच्या जून पर्यंत खड्ड्यानं विसरून जाऊ. अशा तर होता कामा नये. कोणीतरी त्याला जोर लावून ते लावून देऊन हे केलं पाहिजे. आता महापालिकेच्या निवडणुका झाल्या असल्यामुळे अर्थातच सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीची चौकशीची मागणी करणार आणि तशी जर झाली तर ती अवश्य करावी. जिकडे जिकडे ज्या ज्या पक्षांची महापालिकेमध्ये सत्ता आहे तिथे तिथे सुद्धा व्हावी, एवढीच माझी याच्यामध्ये मागणी. बरं, सचिन सावंतांना काही मुद्दा मांडायचा नाही, आज शासनानं स्वतः मान्य केलेलं आहे. लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला विधिमंडळामध्ये चर्चा झाली त्यावेळेला मुद्दा हा आला की आयुक्तांनी स्वतः सांगितलं की 53% अनियमितता आहे. परंतु मंत्री महोदय जे भाजपचे आहेत त्यांनी असं म्हटलं की 53% नाही, आमचं तर असं म्हणणं आहे 100% अनियमित आहे. जर एवढी खात्री भाजपासारख्या पक्षाचे जे मंत्री आहेत ज्यांचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संयुक्त अशा तऱ्हेचं प्रशासन आहे महानगरपालिकेमध्ये त्यांना असेल आणि त्याची चौकशी ते म्हणतात गरज पडली सीबीआयची चौकशी करू, याचा अर्थ इथपर्यंत जर गेला असेल तर आजच्या परिस्थितीमध्ये हा मुद्दा अत्यंत गंभीर होतो की ह्या दोघांनी स्वतःची ही जे काही प्रशासन केलंय त्याच्यावरती स्वतःच कारवाई करणार का, हा मुद्दा त्या ठिकाणी आहे. हा फक्त राजकीय दृष्टिकोनातून त्याने वापरला जातो एकमेकांवरती अस्त्र सोडवायला आणि मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करायला आणि यांची जी नुराकुस्ती चालू जी आहे दोघांची आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवावं. त्यामुळे खरा मुद्दा हा आहे की याला न्याय मिळणार का. हे जे सगळे लोक आहेत, म्हणजे आज तो गंभीर आरोप असा आहे
की स्टँडिंग कमिटीचे काही लोक जे पूर्व अध्यक्ष आहेत, शिवसेनेचे काही नेते आहेत, त्यांचे त्या ठिकाणी पार्टनरशिप आहे या सगळ्या फर्मच्या वरती मध्ये, म्हणजे जे काही कंत्राटदार आहेत, इतकं जर बजबजपुरी माजली असेल आणि जर स्वतःच कुंपण शेत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खाणार असेल तर मला असं वाटतं की मुंबईकरांची दैनावस्थाच झालेली आहे. नक्कीच नक्कीच अत्यंत व्हॅलिड पॉईंट तुम्ही मांडलेला आहे की न्याय कधी मिळणार, मुंबईकरांची वेदना खरंच या राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचते का? कारण एकीकडे अशा प्रकारचे आरोप होत आहेत, दुसरीकडे भाजपचंच सरकार त्याच्यावरती सारवासारव करताना सांगते की याची चौकशी योग्य दिशेने चाललेली आहे, तिसरीकडे भाजपचेच एक नेते उठून सांगतात की स्थायी समितीच्या कारभारावरती आता प्रश्नचिन्ह त्यांनी उभं केलेलं आहे. म्हटल्यानंतर करायचं काय? याच्यामधनं खरं वेगळे काही राजकीय मतितार्थ नक्कीच निघतात. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर या राजकीय मतितार्थ कोणत्या दिशेने आपल्याला पॉइंट करतात त्याच्याविषयी चर्चा करायची. बघत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे रस्ते घोटाळ्याच्या संदर्भात. नारायण राणे यांनी 9,000 कोटींचा जो आरोप केलेला आहे, 9,000 गेले कोणाच्या खिशात? राम कदम भाजपचे नेते आपल्यासोबत आहेत फोनवरून. प्रवीण दरेकर चर्चेत सहभागी होणार होते, मात्र त्यांना काही काळामुळे एका मीटिंगसाठी जावं लागलेलं आहे. राम कदम, थेट आरोप झालेला आहे हा, आणि मुंबई महापालिकेच्या सत्तेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी आहात आणि आज दरेकरांनी सुद्धा सांगितलं की स्थायी समितीच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह आहे. नेमकी भाजपची भूमिका काय आहे? घोटाळा झालाय, यामध्ये सत्ताधाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे की चौकशी योग्य दिशेने चालते? भाजप नेमकं पक्षात कोणाच्या आहे, सत्ताधाऱ्यांच्या की विरोधकांच्या? नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे संपूर्ण प्रकरण पूर्ण मुंबई शहरासाठी अत्यंत संवेदनशील असं प्रकरण आहे. बर, म्हणजे अनेक ठिकाणी आपण रस्त्यात गाडीतून चाललोय का होडीतून चाललोय हे कळत नाही. अशा प्रकारची संताप येईल, चीड येईल, राग येईल, अशा प्रकारचे खड्डे मुंबईत सर्वत्र पडलेले आहेत. आमचे खासदार किरीट सोमय्या साहेबांनी देखील या बाबतीत फार मोठं आंदोलन उचललं, केसेस केल्या, जे काही केलं, काही कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड झाले, हे सगळ्यांना माहित आहे. आणि आज आमचे आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील हा विषय सभागृहामध्ये मांडला. आता किती कोटीचा भ्रष्टाचार झालाय, काय झालंय, याची निश्चितपणे सरकारी यंत्रणेवर याचा तपास केला जाईल, करणं आवश्यक आहे. पण जे तुम्ही म्हणालात ते एक लक्षात घ्या, कधीही रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट देत असताना त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीचा उल्लेख असतो. हा काही राजकीय आरोप करण्याचा प्रश्न नाही, पण ती शिवसेनेच्या ताब्यात आहे. जरी करता मुंबईमध्ये आम्ही शिवसेनेसोबत असलो तरी आमची संख्या फार कमी आहे, हे मान्य करावं लागेल. सगळ्या अधिकाराच्या ज्या सगळ्या खुर्च्या आहेत. राम कदम, स्टँडिंग कमिटीमध्ये भाजपचे सुद्धा सदस्य आहेत की? जरी अध्यक्ष शिवसेनेचे असले तरी सुद्धा? नाही, कसं आहे की याच्यामध्ये चेअरमॅन हा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार, सर्वाधिकार जो चेअरमॅन कडे असतो. ही वैधानिक व्यवस्था आहे. ही व्यवस्था आपल्याला नाकारता येत नाही, हे आपल्याला स्वीकारावं लागेल. पण मुंबईमध्ये असणारे खड्डे ही चिंताजनक बाब आहे. भरत कुमार राऊत आणि सचिन सावंत पटत नाहीये तुमचा मुद्दा? पहिली गोष्ट, नाही मला बोलू द्या. रामभाऊ बोला. पहिली गोष्ट अशी की तुम्ही एवढे नाले सफाईच्या वरती त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला, घोटाळा झाला, टॅबचा घोटाळा झाला, कचऱ्याचा आता ती आग अजून मला वाटतं त्या ठिकाणी धुमसतच असेल कचरा डेपोची, आणि आता हा सगळा झाला. आणि तुम्ही मोदी असं म्हणाले होते, न खाऊंगा न खाणे दूंगा. जर शिवसेना खात असेल आणि तुम्ही जर खाऊ देत असाल तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी आपली जबाबदारी तुम्ही पार पाडताय का? मग मोदींना त्या ठिकाणी लांछन येतं ना. आणि दुसरी गोष्ट, किरीट सोमय्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणालात, सोमय्या असंही म्हणाले होते की ते साहेब आणि पीए हे त्याच्यासाठी जबाबदार आहे. ते साहेब आणि पीए कोणी सांगितलं नाही. म्हणजे हा साहेब बीबी और गुलाम आम्हाला माहिती होता, साहेब पीए पिक्चर जो आला त्याचं देखील उत्तर काही मिळालं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षानं आता फार बोलू नये, कारण तुम्ही त्याच्यामध्ये सहभागीच आहात. हा, आणि आशिष शेलारांनी सभागृहामध्ये सांगितलंच होतं की सगळ्यांनी मिळून केलेला हा क्राईम आहे. म्हटल्यानंतर भाजप सत्तेत आहे, म्हटल्यानंतर भाजपत सुद्धा सहभागी असणारच ना याच्यामध्ये. भरत कुमार राव, मला फक्त एवढंच म्हणायचं तर राम कदम हे विधिमंडळात बसतात. मी महापालिकेत कधी बसलो नाही, मी संसदेत बसलो, पण महापालिकेचे रिपोर्टिंग मी अनेक वर्ष केलेले. त्यामुळे हे बरोबर आहे की स्थायी समितीचा अध्यक्ष जो असतो तो मुख्य असतो, परंतु स्थायी समितीमध्ये लोक बसतात तेव्हा फक्त अजेंडा आणण्याचं काम इतकं, कार्यक्रम पत्रिकेवरती आणण्याचं काम इतकंच अध्यक्षाकडे असतं. बाकी सगळं बहुमताने करावं लागतं. आणि बहुधा मी असं पाहिलेलं, अशी कंत्राटांची कामं जी असतात ही बहुमताने नव्हे, एक मताने संमत होत असतात. त्यामुळे जर का त्याच्यामध्ये अगदी भाजपचा जरी एक सदस्य जरी असेल आणि यांचे 14 असतील तरी त्या एक सदस्यांनी जर आवाज चढवून जर सांगू शकला तो की याचा मला विरोध आहे, तर एक मताने होणार नाही. असं कुठे झालंय का?
की भाजपने त्याच्यामध्ये कधी काही विरोध दर्शवला, सभात्याग केला, त्याच्या विरुद्ध निषेधाची सूचना आणली किंवा महापालिकेच्या सभागृहामध्ये शेवटी तो पास करावं लागतं त्याच्यासाठी काहीतरी केलं, असं कधी झालंय का? असं झालेलं जर नसेल तर मग काय करायचं? अभय देशपांडे, म्हणजे एकूणच या प्रकरणामध्ये असं बघितलं तर जसं आशिष शेलारांनी सांगितलं की सगळ्यांनी मिळून केलेला हा क्राईम आहे, मात्र भाजप आता स्वतःच या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करायला लागलेली आहे, सगळे घोटाळे शोधून काढण्याच्या त्यांचे मागण्या बिगण्या सुरू आहेत, म्हणजे आम्ही त्यातले नव्हेच, तो मी नव्हेच वगैरे असं काहीतरी पवित्रा भाजपने घेतलेला दिसतोय. नम्रता असं आहे की रस्त्यांवर खड्डे पडलेत का? पडलेत. त्याची दुरावस्था अत्यंत निकृष्ट काम झालंय का? तर नक्की झालंय. यात भ्रष्टाचार गैरव्यवहार झालाय का? तर नक्की झालाय. 100% झालाय. फक्त याला जबाबदार कोण? आता मला वाटतं की सर्व पक्ष एकत्र येऊन शिवसेनेचा चेहरा त्या महापालिकेला असल्यामुळे शिवसेना पुढच्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेच्या विरुद्ध अजेंडा चालवत असले तरी स्टँडिंग कमिटीमध्ये जे सर्व पक्षीयांचं अंडरस्टँडिंग चालतं हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. 3 स्तरावर या गोष्टी होतात. ज्यावेळेस प्रपोजल होतं निविदांचे, म्हणजे अटी शर्थी किंवा त्या कामाचं किती असेल अंदाजा त्याचा खर्च, ह्याचं इस्टिमेट तयार होतं, ती एक प्रोसेस असते. दुसरं त्याला निविदा मागवल्यानंतर त्याला मंजुरी देण्याची जे ठराव असतो तो स्थायी समितीमध्ये होतो आणि स्थायी समितीमधनं कंत्राट दिल्यानंतर त्या कामावर देखरेख ठेवायची, ते योग्य दर्जाला होतं की नाही ही जबाबदारी प्रशासनावर असते. अनलेस ह्या तिघांचेही कुठेतरी संगनमत असल्याशिवाय अशा प्रकारचे गैरव्यवहार होत नाहीत. दुसरा मुद्दा, आपण फक्त महापालिकेच्या रस्त्याबद्दल बोलतोय. मुंबईमध्ये MMRDAचेही रस्ते आहेत आणि ते अत्यंत सुबक आहेत, अशी काही गोष्ट नाहीये. त्यांची ही अवस्था तीच आहे. त्यामुळे चौकशी करायची असेल तर त्या दोन्हीची करावी लागेल. दुसरं असं आहे की मगाशी रामभाऊ जे म्हणाले की याच्या स्टँडिंग कमिटीमध्ये शिवसेनेचं बहुमत आहे. तर शिवसेनेचं जरी बहुमत असलं तरी त्या ठरावाला विरोध करायचा, प्रोटेस्ट वोट नोंदवायचा अधिकार स्थायी समितीतल्या प्रत्येक सदस्याला असतो. जर हा घोटाळा झाला असेल तर मागच्या 3 वर्षातल्या स्थायी समितीमधले सगळ्या ठरावाचे प्रोसिडिंग मला वाटतं की आता खुले केले पाहिजेत. कारण राजकारणाचा भाग जाऊ द्या, आज मुंबई खड्ड्यात घालायला कोण कोण कारणीभूत आहे, जर प्रामाणिकपणे चौकशी करायची असेल तर सर्वात प्रथम या गोष्टी खुल्या केल्या पाहिजेत. दुसरं, इम्प्लिमेंटेशनमध्ये इंजिनियर्सवर कारवाई होती. परवा तर मला हसायला आलं की आम्ही नियमाप्रमाणे काम करू असं आंदोलन केलं. अरे तेच तर अपेक्षित आहे तुमच्याकडून. नियमाप्रमाणे काम केलं असतं तर या गोष्टी झाल्या नसत्या. तिसरी बाब आहे की महापालिकेचं जे एकदा महापालिकेत माणूस लागला कामाला की तो तिथेच रिटायर होतो. महापालिकांचं किंवा नगरपालिकांचं एक केडर केलं, 3 वर्षानंतर अधिकारी बदलले तर त्याच्यामध्ये ते लूप होल्स राहणार नाहीत. इथे एक अधिकारी आता संस्थानिक झाले आहेत. म्हणजे अनेकदा नगरसेवकांना त्यांच्या मागे फिरावं लागतं, इतके मोठे मोठे संस्थानिक बनले. कारण आता बऱ्याच पक्षांनी तर 1 विंडो सिस्टीम सुरू केल्यामुळे एकीकडे कुठेतरी आपलं बरं असलं की बाकीच्यांना गुंडाळायला वेळ लागत नाही. हे सगळं नेक्सस आहे आणि ते खरं मोडून काढायची जर प्रामाणिक इच्छा असेल तर मला वाटतं की ह्याची पूर्ण चौकशी ही त्या तिन्ही लेवलला केली पाहिजे. पण हा राजकारणाच्या पलीकडे हा विषय नेण्याची इच्छा, प्रामाणिक इच्छा आज तरी कुठल्याही पक्षाची दिसत नाही. पुण्याहून अभ्यंकरांना काही मत मांडायचं. अविनाश अभ्यंकर. नाही, माझं म्हणणं आहे, मगाशी मी ऐकलं की हे सर्व निर्णय स्टँडिंग कमिटी चेअरमन घेत असतो आणि शिवसेनेची निर्विवाद तिथे सत्ता आहे. तर नाही, तिथे शिवसेना भाजपचे जेव्हा सदस्य एकत्र येतात तेव्हा कुठलंही टेंडर किंवा एखादं डॉक्युमेंट पास होतं आणि ते आता तिथे दोघे मिळून मेजॉरिटीमध्ये आहे. त्यामुळे शिवसेना जर लोटीत असेल तर भाजप भांड्यामध्ये आहे कुठल्याही गोष्टीमध्ये, हे पहिलं लक्षात घ्या. आणि त्यामुळे ते दोघे मेजॉरिटी असल्यामुळे कुठलंही टेंडर डॉक्युमेंट हे त्या जोरावरती ते पूर्ण करू शकतात, तुम्ही किती ऑब्जेक्शन्स केलीत तरी. ह्याच्यामध्ये साधा विषय इतकाच आहे की आपण गेली 20 ते 25 वर्ष सत्तेत आहात. कळलं का? बोलणं सोपं असतं की प्रत्येक पक्षाला राजकारण आणायचं आहे, प्रत्येक पक्षाला हे करायचं आहे. पण जे सत्ताधारी आहेत त्यांच्या चुका दाखवायला आपल्याला कुठल्या प्रकारची लाज वाटते? ते जर चुकत असतील तर त्यांच्या बरोबर जे सहभागी आहेत, मग ते राजकीय नेते असतील, ते कंत्राटदार असतील, यांना अत्यंत मोठ्या प्रमाणाची जरब बसायला पाहिजे. परंतु त्या टेंडरमध्ये किंवा त्या डॉक्युमेंटमध्ये पळवाटा काढल्यामुळे हे कुठलेही कंत्राटदार घाबरत नाहीत. नवीन कंत्राटदारांना येऊन दिलं जात नाही. ही सगळी कामं रिंगमध्ये चालतात आणि निर्विवाद सत्ता असल्यामुळे हा जो काही भ्रष्टाचार आहे हा फक्त गेल्या 3 वर्षाचा नाही आहे, तो गेली 20 ते 25 वर्ष हा भ्रष्टाचार चालू आहे. ठीक आहे, येते मी भरतकुमार राव तुमच्याकडे. राम कदम, सगळ्यांनी आता या ठिकाणी कशा प्रकारे व्यवहार चालतात ह्याचं संपूर्णपणे उलगडूनच दाखवलेलं आहे ते पुस्तक. असं म्हटल्यानंतर भाजप तिथे सत्तेत आहे म्हटल्यानंतर एका सामान्य नागरिकाने हा प्रश्न विचारलाय की आमचे रस्ते कधी चांगले होणार? आमच्या रस्त्यात आमच्या टॅक्सनी दिलेले 9,000 कोटी कोणाच्या घशात गेले? भाजप याची जबाबदारी स्वीकारणार की नाही?
नाही नम्रता, बघा मगाशी एकदा आपण आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या स्टेटमेंटचा आपण पूर्णपणे चुकीचा अर्थ काढला. त्यांना म्हणत असताना त्यांना असं म्हणायचं होतं कंत्राटदार आणि बाकीची सगळी मंडळी याला कारणीभूत आहेत, पण आपण बोलत असताना त्याचा पूर्णपणे वेगळा अर्थ काढता. हा भाग एक. दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, ह्या रस्त्यांच्या खड्ड्यांचा हा इश्यू उचलला कोणी हो? भाजपच्याच खासदारांनी उचलला ना. हा काही इतर पक्षांनी उचललेला नाहीये. नालेसफाईचा इश्यू कोणी काढला? भाजपनेच काढला ना. अहो राम त्याच्यामुळे कदम, ह्या- साधी गोष्ट आहे की नम्रता, हा मला इश्यू बोलायला एवढा द्या. गंभीर होईपर्यंत नम्रता, भाजप शांतच का बसली? सत्तेत आहात नम्रता, तुम्ही. आता सुरू हे मला- प्रश्नच नम्रता, मुळात येण्याआधी तुम्ही रोखू शकला असता शिवसेनेला. नम्रता, आता मला बोलायला द्या आपण, कारण 2 ओळी झाल्या की लगेच तुम्ही दुसऱ्याकडे जाताय, त्याच्यामुळे न्याय मिळत नाही मला. बोला, एकदा बोला. आधीच्या सेगमेंट नव्हतो मी. मुळामध्ये नम्रता लक्षात घ्या की भरत कुमार राऊत साहेबांचा पूर्ण सन्मान, अभयजी आमचे मित्रच आहे. एक लक्षात घ्या, वेळोवेळी ज्या ज्या वेळेस निकृष्ट दर्जाचं काम होतंय, आमच्या भाजपच्या नगरसेवकांनी, आमचे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी वेळोवेळी स्टँडिंग कमिटी असेल, महापालिका असेल, त्या ठिकाणी वेळोवेळी नाराजी व्यक्त केलेली आहे. हे सभागृहाच्या कामकाजात आहे, तो विषय नाही. विषय असा, हा इश्यू काढलाच आहे भाजपनी. आता फक्त काँग्रेसला ह्या विषयाचं कॉर्पोरेशनच्या निवडणुका म्हणून राजकारण करायचं. मगाशी काँग्रेसचे नेते देवनारची आग म्हणत होते. अहो, जेव्हा देवनारवर प्रोजेक्ट उभा राहत होता तेव्हा काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली नाही म्हणून तो प्रोजेक्ट बोंबलला. हे काँग्रेसचे नेते मान्य करतील का? आता राजकारण करणार नाही. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणचे मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे त्या खोलाच्या राजकारण न जाता रस्त्यांच्या खड्ड्यांचा विषय हा भारतीय जनता पार्टीनेच उचललाय आणि आता सभागृहामध्ये चर्चा चालू म्हणून राणे साहेबांनी एक वेग आकडा सांगितला 9,000 वगैरे, जो काही चौकशी केल्याच्या नंतर समोर येईल. पण भाजप म्हणून या खड्ड्यांच्या विषयामध्ये आम्ही स्वतः अत्यंत संवेदनशील आहोत. मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्वतः महापालिका आयुक्तांना बोलून अशी नाराजी तुम्ही संवेदनशील आहात असं तुम्ही म्हणताय. आज राणेंनी जी मागणी केलेली आहे सीबीआय चौकशीची, ती तुम्ही मान्य करणार का? या संपूर्ण प्रकरणाची जे काही रस्त्यावर खड्डे आहेत, काय आहेत, त्या जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे सीबीआय चौकशीची मागणी झालेली आहे, ती मान्य करणार का तुम्ही? काय नाही, चौकशी कोणत्या यंत्रणेकडून करायची याच्यापेक्षा ही चौकशी झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि अशी मागणी अगोदर किरीट सोमय्यांनी पण केली आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहेत आणि जो कोणी दोषी आहे तो गजाआड गेला पाहिजे, ही आमची मागणी. ठीक आहे. भरत कुमार राऊत, काय म्हणायचं? मला 2 गोष्टी फक्त विचारायच्या. एक कदमांना विचारायचे आणि एक अभ्यंकरांना विचारायचे. अभ्यंकरांनी मग अशी सांगितलं की स्थायी समितीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याशिवाय त्यांची मेजॉरिटी बहुमत होऊ शकत नाही. तर आम्हाला हे खरं आहे ना? म्हणजे जर का शिवसेना निर्णय घेते असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर याचा अर्थ भाजप त्याला सहभागी आहे. ही नंबर 1 ची गोष्ट. दुसरं मला अभ्यंकरांना असं विचारायचं आहे की मनसेचे महापालिकेमध्ये 27 सदस्य आहेत. हे 27 सदस्य ही मोठी संख्या आहे. 227 पैकी 27 सदस्य यांची आहेत, ही मोठी संख्या आहे. म्हणजे सर्व समित्यांवर मनसेचे सदस्य असणार. मग या मनसेच्या सदस्यांनी या गेल्या 4.5 वर्षामध्ये कधी विरोध केला, कुठल्या कामांना विरोध केला आणि त्याचे परिणाम काय झाले, या दोन्ही प्रश्न मला रामभावना आणि सुरुवातीला अभ्यंकर माझी वेळ संपत आली, अगदी थोडक्यात. हो, पटकन थोडक्यात असं सांगतो की वेळोवेळी पक्षांनी रस्त्यावर उतरून सर्व नगरसेवकांनी आंदोलनं केलेली आहेत आणि आमचे जरी 27 नगरसेवक असले तरी आमचे गटनेते जे संदीप देशपांडे आहेत त्यांनी अत्यंत आक्रमकरित्या या सर्व रस्त्याच्या गोष्टींवरती त्या मीटिंगमध्ये विरोध नोंदवला आहे. परंतु हे दोघे, मी राऊतांच्या मुद्दाम प्रश्नाचं उत्तर देतो की तुम्ही जर सदस्य संख्या बघितली तर ह्या दोघांची मिळून संख्या जास्ती आहे. मनसेचे फक्त 2च सदस्य तिकडे जाऊ शकतात आणि जो काही कडाडून विरोध करायचा आहे तो आतमध्ये मनसेच्या नेत्यांनी कडाडून विरोध केलेला आहे, मात्र बहुतेक त्याचा काही फारसा उपयोग झालेला दिसत नाहीये. रेकॉर्डवरती सुद्धा फार कुठे आलेलं नाहीये. नम्रता शेवटचं संवेदना 4 वर्ष कुठे गेली होती? संवेदना आताच कशी काय जागी झाली? बर ठीक आहे. स्थायी समितीचं अध्यक्ष देखील आणि गेली 20 वर्ष आपण भाजपच्या मर्जीवरच त्या ठिकाणी आहे, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय स्थायी समिती गठीतच झाली काहीच होऊ शकलं नसतं. माझी वेळ संपलेली आहे. अभय देशपांडे, अगदी जाता हे सगळं जे काय आता हे नाट्य सुरू झालेलं आहे, खड्ड्यांच्यावरून जे काय राजकारण सुरू झालेलं आहे, सामान्य मुंबईकराची वेदना खरंच यांच्यापर्यंत पोहोचते असं वाटतं याच्यावरनं?
मला वाटते नम्रता मागाशी राम कदमांनी उल्लेख केला की खड्ड्याविरुद्ध आवाज भाजपनेच उठवला, पण भाजपाला आवाज तो ऑक्टोबर 2014 नंतर फुटलाय. त्याच्या आधीचा आवाज जो होता ज्यावेळेला त्याच्या आधी रस्त्याची अवस्था फार सुंदर होती, अशी परिस्थिती नाहीये. या संदर्भात मला वाटतं की चौकशी झाली, पण मगाशी मी जे म्हणलं ते आव्हान भाजपने स्वीकारावं. स्टँडिंग कमिटीचे सर्व प्रोसिडिंग लोकांसाठी खुले करावेत. त्याला कोण जबाबदार आहे ही बाब मला वाटतं पुढे येईल, परंतु पुढच्या महापालिका निवडणुकांपर्यंत हे राजकारण सुरूच राहील आणि लोक मला वाटतं याचा निर्णय नक्कीपणे घेतील. जरी यांनी चौकशा समित्या नेमल्या आणि त्याचे अहवाल पुढे जरी आले नाही तरी लोक याचा निर्णय घेतील. नक्कीच. त्यामुळे साहेब आणि पीए कोण आहेत ते तरी सांगा. आवाहन या ठिकाणी दिलेलं आहे. पाहूया आता सत्ताधारी त्या आवाहन स्वीकारतात का, सखोल चौकशी याची होतीये का, हे आपल्याला आता पाहावं लागेल. एक मात्र नक्की की जसं अभय देशपांडे आता म्हणाले, महापालिका निवडणुकांपर्यंत हे राजकारण असंच सुरू राहणार आहे. दुर्दैवाने तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणूस आपल्या खिशामधून आपल्या घामाचा पैसा जो टॅक्स म्हणून भरतात ते अशा प्रकारे कोणाच्या घशात जाते हे तरी सिद्ध झालं तर समाधान मानायला हवं. या ठिकाणी माझा विशेषमध्ये चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत राहा एबीपी माझा.